हॅलो हाय नमस्कार, मी स्नेहा. थँक्यू फॉर वॉचिंग स्नेही डायरीज अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. तर ॲक्च्युली झालेली आहे रात्र आणि मोस्टली काय असतं की 7-8 नंतर मी खाणं अवॉइड करते. असं नाही की मी कधी खात नाही, पण मोस्टली मी अवॉइड करते खाणं, की म्हणजे हेवी काय खाऊ नये. आणि मी फॉर शुअर ग्रीन टी घेते, कारण ते मला हवीच असते. पण आज काय झालं की 7-8च्या आधीच म्हणजे इव्हनिंगला मी काहीच स्नॅक्स नाही खाल्लं, म्हणजे ऑफिसमध्ये काय नाश्ता पण नाही करणं झालं. त्यामुळे आता मला जशी भूक लागली. आता भूक लागली म्हणून काही मला जास्त हेवी खायचं नाही, पण म्हटलं लाईट काय खावं, तर माझ्याकडे ॲक्च्युली सॉल्टी पीनट्स अवेलेबल आहेत. तर म्हटलं ते नुसतं खाण्यापेक्षा ग्रीन टीसोबत त्याची चाट बनवूया आणि ती खूप छान लागते. जर कोणी ट्राय नसेल की, तर मी दाखवेन त्याप्रकारे नक्की ट्राय करा, तुम्हाला सुद्धा आवडेल ती. ज्यांना ती पित्ताचा त्रास असेल किंवा काय असेल त्यांनी प्लीज अवॉइड करा, पण इट्स अ रिअली हेल्दी चाट. तुम्ही ही डाएटमध्ये ऑप्शन म्हणून खाऊ शकता. म्हणजे तुम्ही इव्हनिंगला खाऊ शकता, मॉर्निंगला खाऊ शकता, कधीही. म्हणजे खूप छान लागते ती. सो आपण याला स्टार्ट करूया. तर त्यासाठी मी घेतलेले आहे, हे थोडेसेच घेतले, मी जास्त नाही घेतलेत. सॉल्टी पीनट्स माझ्याकडे अवेलेबल होते. तुम्हाला हवे तर ते रॉ पीनट्स असतात, ते तुम्ही भाजून घेऊ शकता. पण माझ्याकडे ते रेडीमेड अवेलेबल आहेत सॉल्टी पीनट्स, सो मी हेच वापरणार आहे. इथे जी आहे मी कढई गरम करत ठेवलेली आहे. सो आपल्याला शेंगदाणे जराशे मसाल्यात भाजून घ्यायचे, ते तुम्हाला दाखवते कसं. सो बेसिकली आपल्याला कढईत थोडंसं तेल ओतायचं आहे. त्यात थोडासा मसाला ॲड करूया आणि मग हे पीनट ॲड करूया त्याच्यात. थोडे शेंगदाणे होते, पण एकदम थोडा तेल ओतलेला मी, जास्त तेल नाही वापरलेलं आहे. तुम्हाला हवा तर तुम्ही अजून लाल तिखट याच्यात ॲड करू शकता. मी जरासं ॲड करते. आता हे 2 मिनटं चालवून घ्यायचं आणि मग आपल्याला काढून घ्यायचं ह्याला. ओके, सो पीनट इकडे मी फ्राय करून घेतलेले आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही डिरेक्टली पण वापरू शकता, पण मला थोडासा मसाला लावून आवडतं म्हणून ते थोडं तेलात फ्राय करून मी घेते. आधी नेक्स्ट इथे मी हा वाडगा घेतलेला आहे. आता या वाडग्यात आपल्याला बाकीचे इन्ग्रेडियंट्स ॲड करायचे. म्हणजे मी जे चाटसाठी आपल्याला कांदा टोमॅटो लागतो तो मी चिरून ठेवला आहे ऑलरेडी, तर तो आपण याच्यात 1 बाय 1 ॲड करूया. सो मी इकडे घेतलेला आहे बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, थोडीशी कोथिंबीर, एक हिरवी मिरची आणि थोडासा लिंबू घेतलेला आहे. तो मी याच्यात ॲड करते आता. सो हे सारे इन्ग्रेडियंट्स 1 बाय 1 ॲड करायचे आहे आणि मग त्यात आपल्याला ॲड करायचं आहे हे पीनट आणि मग त्याच्यावरती आपल्याला थोडंसं मीठ टाकायचं आहे. थोडंसं एकदम चवीपुरतं, म्हणजे तुम्हाला तुमच्यावर डिपेंड आहे तुम्हाला किती लागते सॉल्ट. ती मी थोडंसंच टाकणार आहे एकदम. आणि मग ॲड करूया हा लिंबू. आणि हे छान मिक्स करून घेऊया आता. सो हे रेडी होऊन असे दिसतात, हे बघा. आय होप तुम्हाला दिसत असेल. आणि ट्रस्ट मी गाईज, हे खायला सुद्धा तेवढेच छान लागतात. आणि आताला मस्त मी ग्रीन टी सोबत एन्जॉय करणार आहे. तुम्हाला एक बाईट घेऊन दाखवते की हे खरंच छान झाले आहेत की नाही. यम्मी. ट्रस्ट मी गाईज, खरंच खूप अमेझिंग झाली आहे. तुम्ही सुद्धा ट्राय करा, तुम्हाला सुद्धा आवडेल. आणि ज्यांनी आधी कोणी खाल्ली असेल त्यांनी मला सांगा की तुम्हाला ही कशी लागते टेस्ट याची. आणि ज्यांनी अजून नसेल ट्राय केली त्यांनी प्लीज ही ट्राय करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी. आणि आता मी याला मस्त ग्रीन टीसोबत एन्जॉय करणार आहे बिग बॉस बघता बघता. आणि येस, आता या व्हिडिओला सुद्धा इथे एंड करते. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया लवकरच नवीन ब्लॉगमध्ये. बाय.